कोळी आगरी वादी सागरी या प्रत्येक समाजावरती अन्याय झालेला आहे आणि तो आता आम्हाला थोडासा या भारत मुक्ती मोर्चामध्ये थोडासा तरी समजलेला आहे. म्हणून आज आम्ही या भारत मुक्ती मोर्चामध्ये भाग घेतला आणि राजकीय जरी काही झालं नाही अटक झाली तरी चालेल आम्हाला आता आम्ही पक्का निर्णय केला होता. म्हणून आम्ही सिद्धार्थपणाने आज या भारत मुक्ती मोर्चामध्ये सामील झालो. धन्यवाद. पासून आपल्याला स्वातंत्र्य न मिळता पुन्हा आपण गुलामगिरीमध्ये जीवन जगत आहोत. इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो, आता भांडवलदार आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या गुलामगिरीत आपण जीवन जगत होतो. आज आपल्याला शिक्षण बराचसा असा आपण आत्महत्या करणारे शिक्षण नसल्या कारणाने आपल्यावर काय अन्याय होत आहे हे आपल्याला समजत नव्हतं. परंतु आज आपला समाज काही प्रमाणात का होणार जागृत होत आहे आणि अशा प्रकारे बजेट जला आंदोलन करून आपण निषेध व्यक्त करत आहोत. कित्येक वर्षापासून आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे. आपला समाज गरीब होत चाललेला आहे आणि आपल्याला गुलामगिरीकडे नेण्याची वाटचाल आपल्या ब्राह्मणवादी भांडवलदारी व्यवस्थेत या लोकांचे आहे हे या ठिकाणी अंडू घातलेला आहे. परत ओबीसी समाजाची जातीय जनगणना होत नाहीये. आपल्या याच पनवेलमध्ये ज्या लोकांना तुम्ही मताधिक्याने तुम्ही आमदार खासदार बनवतात ते लोक कधी संसदमध्ये पार्लमेंटमध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे ते लोक तुमची जातीय जनगणना करण्यासाठी आवाज उठवत नाही. तुम्ही म्हणतात जातीय जनगणना करून काय जातीय द्वेष वाढवायचा आहे का? असं नाही. जातीनिहाय जनगणना केल्यानंतर तुमच्या घरामध्ये किती लोक सुशिक्षित आहेत, किती लोकांना कामधंदा मिळत आहे, किती लोक आज उपाशी जीवन जगत आहेत, काय आर्थिक परिस्थिती आहे, त्यांची शिक्षणाची परिस्थिती काय आहे, या योजनेद्वारे त्या वस्तुस्थितीचा आढावा केंद्र सरकाराकडे जाऊन त्याप्रमाणे तुम्हाला सरकारकडून प्लॅन योजना आखल्या जाणार. त्याच्यातून तुमची आर्थिक परिस्थिती सामाजिक तुमचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केला जातो. तमाम समाजाला या जाणीव असते की ओबीसी जातीय जनगणना काय हे मुद्दा भारत मुक्ती मोर्चा घेत आहे. तर मित्रांनो, जातीय जनगणना केल्यानंतर तुमच्या समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं, तुमच्या समाजाला सवलती दिल्या जाऊ शकतात. म्हणून ही ओबीसी जातीय जनगणनासाठी भारत मुक्ती मोर्चा आणि आम्ही सर्व संघटना आग्रही आहोत. आणि बजेट जला आंदोलन याचं आम्ही स्वागतच करीत आहोत. भारत मुक्ती मोर्चा माननीय वामन मेश्राम साहेब आता एकच या भारतामध्ये एकच असा महापुरुष आहे, कोणत्याही जातीचा असा माणूस नाहीये, कोणताही ओबीसी नेता नाही आहे, कोणत्याही उच्चवर नाही तो समजतात या देशातला कोणताही उच्चवर नाही नाही, तो सगळ्या जाती शूद्र आहे. आता याच्या पुढे सांगायला पाहिजे. जे लोक जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जे सांगत दया क्षमा शांती या तत्वावर या विचारावर ते समाजामध्ये जनजागृती करत होते. पण हे कित्येक वर्षापासून तमाम समाजावर अन्याय अत्याचार करत आहे. या लोकांना माणसाला माणसासारखं जगवण्याचं जमत नाही. ही या देशातली अतिशूद्र जात म्हणजे ब्राह्मण जात आहे असं यापुढे आपण सांगायला पाहिजे. मित्रांनो, आपण शूद्र नाहीये, आपण अतिशूद्र नाहीये. हे लोक माणसाला माणसासारखं वागवत नाही. जे लोक तमाम माणसांवर अन्याय अत्याचार करतात, त्या माणसांना जनावरांसारखं वागून घेतात, ते लोक या देशातले अतिशूद्र माणसं म्हणजे भांडवलदार आणि ब्राह्मणी लोक. यापुढे आपण स्वतःला अतिशूद्र समजू नये आणि यापुढे आपण अशा प्रकारे बजेट जला आंदोलन आणि कोणत्याही आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी आपण सर्व धर्मयोग सर्व बहुजन मूल्यवासी बांधव एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करूया. जय शिवराय, जय मूल्य, जय मूल्य. आज भारत मुक्ती मोर्चा यांच्या माध्यमातून बजेट जलाव अभियान या अभियानात भ्रष्टाचारमुक्त जाती संघटनेच्या मार्फत जिल्ह्याचा कार्याध्यक्ष या नात्यानं तमाम भ्रष्टाचारमुक्त जाती संघटनेच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो. आणि या देशात जे राजकारण, जे समाजकारण, जे चाललेलं आहे त्याचं या बजेटच्या माध्यमातून त्यांचा मी आज जाहीर निषेध करतो. बंधूंनो, या देशामध्ये ज्या समाजामध्ये जी विषमता आहे, ही विषमता या देशातील ज्या ब्राह्मणवाद्यांनी आणलेला आहे, त्या ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा आज गेली कित्येक वर्षापासून या समाजाला जागृत करण्याचं काम करत आहे. ज्या भ्रष्टाचारमुक्त जाती संघटनेतील लोकांना
जागरूक करीत आहे. मी अशा माझ्या तमाम बांधवांना विनंती करतो की अशा या भारतीय मुक्ती मोर्चामध्ये सामील होऊन राष्ट्रवादी बजेट आंदोलनामध्ये सामील होऊन या अभियानाला आपण संपूर्ण पाठिंबा देऊया अशी विनंती करून जय हिंद जय महाराष्ट्र. मी सर्व राष्ट्रपतांना वंदन करून आदिवासी विकास संस्थेतर्फे कार्यकर्ता म्हणून मी भारत मुक्ती मोर्चाला पाठिंबा देऊन पुण्याचं काम केल्याचं जाहीर करतो. बस एवढं बोलून मागचे 3 आकडे आपण ऐकले असतील सभेमध्ये मोर्चामध्ये 3 वर्षाचे आकडे आपण ऐकले असतील. तर ते भांडवलदारांच्या घशामध्ये कसं घातलं जातं आणि आमच्या बहुजनांना विस्थापित कसं केलं जातं, बहुजनांच्या विरोधात कसं षडयंत्र केलं जातं हे आपण पत्रकाच्या माध्यमातून आणि मोर्चामध्ये सुद्धा बरेच ऐकलेलं आहे. आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत. आपण सगळे अशाच पद्धतीनं वेळोवेळी दरवर्षी हा कार्यक्रम आपला असणारच आहे. आणि त्यांचं काम ते सोडणार नाही. ते आमच्या विरोधामध्ये सतत वर्षभर आणि वर्षानुवर्ष चाललेलं आहे. तर हे होऊन याच्यासाठी आम्ही सतर्क जागरूक राहून आणि त्यांचा निषेध केला पाहिजे आणि आम्ही जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही या पद्धतीने रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय ते आम्हाला आमचं जे काय आम्हाला मिळणार आहे ते मिळणार नाही. तर आम्ही अशा पद्धतीने आंदोलनामध्ये सहभाग दिला पाहिजे. आम्ही या ठिकाणी आमच्या युनिटतर्फे आम्ही आलेलो आहोत कोकण युनिटमधून. आपण सगळे वेगवेगळ्या विभागातून आलेला असाल तर अशा पद्धतीने आपण ठिकाणी जाऊन आपण आपल्या ह्या गोष्टींचा निषेध व्यक्त केलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही. धन्यवाद. कामोडतर्फे नाले सर्वांनी विनंती करून त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे. जय बोलण्याची माझ्या शब्दाला सुरुवात करण्यापूर्वी सत्यप्रदक समाजाचे महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, जिजाऊ मासाहेब, रायखेचे राजे छत्रपती शिवराय, समाजातील माणूस आणि माणसातील बुलंद आवाज राजेतील शाहूराजे आणि या महामानव कृषी तत्व बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महाविभूतीला मानाचा मुजरा करतो. आणि थोडक्यात आपण जो हा रॅलीचा कार्यक्रम घेतला, जे पत्र घ्यायचे आपण प्रत्येकाने पत्र पुन्हा वाचावं. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जे पत्रक वाचतो 40 नीट वाचलेले. जे पत्रक आपण देतो हे जे पत्रक आहे ते पत्रक पुन्हा वाचा, त्याचा अभ्यास करा. म्हणजे आपल्याला निश्चित काय करायचं ते कळेल. जर परिवर्तन घडवायचं असेल तर 1 वर्ष लागणार आहे. 100 वर्षापूर्वी परिवर्तनाला सुरुवात महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली म्हणून त्याच्या दांडे आपल्याला दिसते. तुम्ही आज या ठिकाणी उभे आहात आणि म्हणून भारत मुक्ती मोर्चाने जी सुरुवात केलेली आहे काही 4 वर्ष लागतील पण निश्चित परिवर्तन होणार आहे. आणि परिवर्तन म्हणजे जे बसलेले आहेत ते खाली आले पाहिजे आणि जे आपण खाली आहे ते वरती गेलो पाहिजे. याला परिवर्तन म्हणतात. नुसतं मोर्चे काढून चालणार नाही. त्या घराघरामध्ये जाऊन आपल्या घरामध्ये जाऊन याचं परिवर्तन करा. मी भारत मुक्ती मोर्चामध्ये येऊन माझ्या माहितीप्रमाणे 13 महिने झाले. गरजकर यांच्या माध्यमातून 13 महिने झाले. कारण गेल्या वर्षी 20 मार्च आम्ही पहिल्यांदा गेलो होतो. म्हणजे 20 एप्रिल 13 महिने किंवा 14 महिना सुरू आहे. आणि मग मधल्या काळामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून गजानन महाराज कोण आहेत, अक्कलकोटचे महाराज कोण आहेत हे सगळं बघितल्यानंतर याच्यामध्ये आम्ही बदल केला. आम्ही आमच्यामध्ये बदल करून घेतला. अशा पद्धतीनं आम्ही आमच्यात बदल करून घेतला. आम्ही उतरलेला आहे. तर आपल्याला बदल करत असेल तर प्रथम आपण पत्रक वाचा, आपल्या घरामध्ये हा पत्रक बोलवा आणि आपल्या प्रत्येक आपण स्वतःपासून मनापासून विचारापासून वंचित न राहता आपण हा विचार मनामध्ये घेऊन आपण हा विचार आपल्या बाजूच्या लोकांना सांगा. तर खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल. आणि सर्वांना विनंती आहे की आपण खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्यासाठी
हा चार विचार जे आपण या पत्रकात दिले त्याचा विचार करावा आणि भारत मुक्ती मोर्चाला आम्ही नियमित पाठिंबा देतो. भारत मुक्ती मोर्चामध्ये आल्यावर मला बरंचच काही सत्य कळालेलं आहे. तर पुन्हा एकदा घरात आणि भारत मुक्ती मोर्चाला आमचे धन्यवाद. जय हिंद. बांधवांनो, आपण जे आज बजेट जाळलेलं आहे ते बजेट आपण का जाळलं आहे? आपल्या देशामध्ये जी गुलामी आहे, जी हजारो वर्षापासूनची गुलामी आहे, त्याचं ते प्रतीक आपल्याला दिसत आहे की आपल्याला त्या बजेटमध्ये काहीच दिलेलं नाहीये सरकारने. कारण या देशातली जी व्यवस्था ही मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्था आहे आणि ज्यांची व्यवस्था असते अधिकार त्यांच्याकडे असतात. आम्हाला अधिकार का मिळत नाही? कारण आम्ही गुलाम आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा व्यवस्था परिवर्तन या समाजामध्ये घडवून आणायचं आहे. हे व्यवस्था परिवर्तनासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 1948 ला आंदोलन सुरू केलं. तेच आंदोलन शाहू महाराजांनी चालवलं आणि तेच आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये चालवलं. आपलं स्वातंत्र्याचं आंदोलन चालवलं. मगाशीच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट 1947 जे स्वातंत्र्य हे पूर्ण बहुजनांचं स्वातंत्र्य नव्हतं, हे ट्रान्सफर ऑफ पॉवर होतं. आपण आजही गुलाम आहोत. आपला बहुजन समाज आजही गुलाम आहे. म्हणून आपल्याला अधिकार वंचित ठेवण्यात येत आहे. आणि जो पण वर्ग आपल्या समाजात शिकलेला आहे तो महापुरुषांच्या संघर्षातून जे अधिकार मिळाले त्याच्यातून तो शिकलेला आहे. आज तुम्ही बघा तर बजेटमध्ये सर्वसामान्य माणसासाठी काहीच नाहीये. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या महाग करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर दारू स्वस्त केली आणि तेल महाग केलं. कारण दारू माणूस म्हणू शकतो आणि ज्या जीवनावश्यक वस्तू अन्न धान्य कडधान्य तेल भाजीपाला या सगळ्याच गोष्टी ज्यांनी महाग करून ठेवल्या, शिक्षण महाग करून ठेवलंय. आणि जगायचं कसं? तर आपल्यातील विद्रोह झाला पाहिजे. आपला समाज जागृत झाला पाहिजे. म्हणून हे बजेट आम्ही जाळलेलं आहोत. या व्यवस्थेचा या ब्राह्मणवादी व्यवस्थेचा आम्ही निषेध करत आहोत आणि यासाठी महिलाही सक्षम आहेत. आणि म्हणून ती राष्ट्रीय पुनर्विवासी महिला संघातर्फे या बजेटचा निषेध करत आहे. आज या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून बजेट जलम अभियान संपूर्ण देशामध्ये चालू आहे. त्याचा एक भाग म्हणून आपण बंगालमध्ये बजेट जळवण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो बजेट पण आपण जाळलेला आहे. कारण का? कारण या बजेटमध्ये या देशातल्या मूळ निवासी बहुजनाचा सत्यानाश करण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि जे भांडवलदार आहेत, जे पैसेवाले आहेत, जे ब्राह्मणवादी आहेत, त्यांनाच या देशामध्ये सगळं काय दिलं जात आहे. साथियो, या वर्षी 2012 आणि 2013 मध्ये या बजेटमध्ये 5,50,000 करोड रुपये या भांडवलदाराला करमुक्त दिलेला आहे. करमुक्त. आणि हे जागतिक बँकेकडून कर्ज काढून त्यांना माफ केलेला आहे. आणि ते कर्ज आम्हाला मात्र आमच्या मूळ निवासी बहुजन समाजाला टॅक्स भरून फेडायचं आहे. म्हणून आज देशामध्ये महागाई वाढवण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणून या देशातल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला जर उद्ध्वस्त करायचं असेल, त्यांना जर संपवायचं असेल, त्यांना जर त्यांची जागा दाखवून द्यायचा असेल तर या बजेटचा जाहीर निषेध केला पाहिजे. जाहीर पाहिजे जाण्याचं काम या देशामध्ये चालू आहे. साथियो, ते काम तो पनवेलमध्ये नाहीये. देशातल्या 29 राज्य, 518 जिल्हे आणि 3,750 तहसीलमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी या बजेटची जाळणी करण्याचं काम चालू आहे. आणि ते आपण करत आहोत. आणि या देशामधल्या व्यवस्थेला आम्ही दाखवून देणार आहोत की आमच्या सोबत जे धोकेबाजी केली जात आहे आणि हजारो वर्षापासून आम्हाला गुलाम बनवण्याचा कार्यक्रम केला जात आहे त्याचा आम्ही जाहीर निषेधच करणार नाही. तर येणाऱ्या काळामध्ये या व्यवस्थेला मुळात समोर उद्योग केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची खरं आम्ही तुम्हाला देतो. नवी मुंबई युनिटतर्फे आम्ही यामध्ये सहभागी झालेलो आहोत. तर मित्र, अशा पद्धतीने आपण या बजेटचे पत्रक आहे ते पत्रकमध्ये काळजी करून वाचा. म्हणजे तुमच्या सोबत कशा प्रकारची घरघराणी देण्यात येत आहे ते तुमच्या लक्षात येईल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आमच्या महापुरुषांचा चालू आहे आणि म्हणून भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जे आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत ते आवाज पोहोचवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. हे आंदोलन तुम्ही जास्तीत जास्त जाणून घेण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि अध्यक्षता करण्यासाठी मी जय मूल्यवासी. काँग्रेस आणि गांधी
बाबासाहेबांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये येण्यासाठी नेहमी निमंत्रण द्यायचे आणि बाबासाहेबांनी नेहमी नकार दिला आणि त्याचं उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितलेलं, बाबासाहेब म्हणाले होते ते पारतंत्र्य ज्यांच्या वाटा होत नाही, स्वातंत्र्य भेटल्यावर त्यांच्या लाटा खाव्या लागतील. पारतंत्र्य ज्यांच्या वाटा होत नाही, स्वातंत्र्य भेटल्यावर त्यांच्या लाटा खाव्या लागतील. आणि हे जे बजेट आहे, भारत स्वतंत्र बोलतात 15 ऑगस्ट 1947 पासून ते आजपर्यंत जे बजेट आहे हे त्या लाटा आहेत. हे बजेट दुसरं तिथं काही नसून हे या देशातील मनुवाद्यांनी तयार केलेली मनुस्मृती आहे. हे बजेट आधुनिक मनुस्मृती आहे जे या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाला, त्या देशातील भूमिपुत्रांना हतबल, हताश आणि गुलाम करण्यासाठी करण्यात आलेले एक षडयंत्र आहे. शिवाजी महाराजांनी, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी जाहीरनामा काढला होता की या देशातील शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये. आणि त्याच भारतामध्ये आज लाखो शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्यांच्यासाठी सुद्धा या देशाला जगामध्ये या भारताची ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे. पण तुम्ही जर हा बजेट 2012चा किंवा यापूर्वीचा कोणताही बजेट बघितला त्यामध्ये या देशातील बळीराजासाठी कोणतीही तरतूद या ब्राह्मणवाद्यांनी, या मनुवाद्यांनी केलेली नाहीये. म्हणजे हे फक्त आणि फक्त या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाला हतबल करून, त्यांना हताश करून जनावरांच्या स्तराला नेऊन मारण्यासाठी करण्यात आलेला एक मनुवादी काळ आहे. ज्याचा निषेध आम्ही करतो आणि त्यासाठी आम्ही बजेट काढत आहोत. या देशामध्ये मोर्चे, घोषणाबाजी सर्वीकडे चालतात, पण त्यामध्ये आणि भारत मुक्ती मोर्चातर्फे आज होत असलेल्या बजेट चलाव अभियानामध्ये मूलभूत फरक आहे. आणि तो मूलभूत फरक हा आहे की जेव्हा तुम्ही समाजामध्ये बघता की घोषणाबाजी चालते किंवा आंदोलनं चालतात तर ते मागण्या करण्यासाठी चालतात, त्यांच्या मागण्या असतात. आम्ही मित्रांनो इथं कोणत्याही प्रकारची मागणी करत नाही आहोत, कारण आम्हाला महापुरुषांनी जी परंपरा दिलेली आहे ती संघर्षाची दिलेली आहे, मागण्याची नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तो मागतो तो भिकारी असतो, मागणारे भिकारी असतात. आणि भारत मुक्ती मोर्चा हे मूळ निवासी बहुजन समाजामध्ये स्वाभिमानी आंदोलन पुढे नेत आहे. त्यामुळे आम्ही मागेच नाही आहोत, तर आम्ही आमच्या बांधवांना जागृत करून आमची ताकद निर्माण करत आहोत. कारण आम्हाला आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन उभारायचं आहे. आम्हाला फक्त आणि फक्त 1947 झालेलं ब्राह्मणांचं, या देशातील मनुवाद्यांचं, ब्रिटिशांच्या विरोधाचं आंदोलन आम्हाला सांगण्यात आलं. पण या देशामध्ये 1848ला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या स्वातंत्र्याचं आंदोलन चालवलं होतं आणि ते आंदोलन आम्हाला कळू दिलं नाही. आणि हे आंदोलन सुद्धा फक्त आणि फक्त भारत मुक्ती मोर्चाने पुढे आणलं आहे. हे अर्थ बजेट, त्या मराठीमध्ये अर्थसंकल्प म्हणतात, आर्थिक तरतुदी केल्या जातात. आणि हे फक्त केंद्रीय सरकारकडे नसून राज्यस्तरीय सुद्धा एक बजेट असतं. आणि या बजेटमध्ये भारतीय जनतेसाठी, कारण त्यांच्या टॅक्सच्या पैशातून हा बजेट बनतो, तर त्यांच्यासाठी काही संकल्प करण्यासाठी हा बजेट असतो. पण हे मनुवादी कोणता संकल्प करतात तर तुम्हाला आणि आम्हाला काही न देण्याचा संकल्प करतात, आम्हाला जनावरांच्या स्तराला नेऊन मारण्याचा संकल्प करतात. त्यामुळे आम्ही इथं मागण्या करण्यासाठी आलेलो नाही आहोत, तर आम्ही आमच्या बहुजन मूळ निवासी समाजामध्ये जागृती निर्माण करून आमची ताकद निर्माण करण्यासाठी आलेलो आहोत. या देशामध्ये 15 ऑगस्ट 1947ला 18 करोड लोक भूकबळी, गरिबी रेषेच्या खाली होते. जर हे 15 ऑगस्टला भेटलेलं स्वातंत्र्य जर खरोखर आमचं असतं तर ते 18 करोड गरिबी रेषेच्या खाली होते ते कमी झाले असते. पण आज आपण बघतोय की 64 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर जे 18 करोड गरिबी रेषेच्या खाली होते ते आज 83 करोड झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 29 करोड लोक भुकेनी मारतायत. आम्हाला सांगितलं जातं की या देशामध्ये आतंकवाद सर्वात मोठा धोका आहे, सर्वात मोठी समस्या आहे. एक जर बॉम्ब जरी फुटला तर जास्तीत जास्त 400, 500 किंवा 1000 लोक मरतील. पण या देशामध्ये भुकेने 29 करोड लोक नेली जात आहेत आणि त्यांच्यासाठी या बजेटमध्ये कोणतीही तरतूद नाही. काय हा आतंकवाद नाही, काय हा दहशतवाद नाही. पण यावर्षी या देशातील ब्राह्मण बनिया पिढ्या बिलकुल चर्चा करण्यासाठी मागत नाही. 29 करोड लोक भुकेनी मरतायत. या देशामध्ये खैरलांजीसारखे अत्याचार होतात, माणुसकीला काळीपा फासणारे व आमचे काळी पोखरून टाकणारे अत्याचार या देशामध्ये राजरोज होतात. प्रत्येक उगवता सूर्य आमच्यासाठी खैरलांजी आणि त्यापेक्षाही भयानक अत्याचार घेऊन येतो, त्यापेक्षा भयानक अत्याचार घेऊन येतो. पण आता या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाची सहनशक्ती संपली आहे.
मूल्यवादी बहुजन महापुरुषांची विचारधारा प्रस्थापित करताना या देशामध्ये शासन प्रशासन पोलीस यंत्रणा कोणीही जर आमच्या कार्यामध्ये जर विघ्न घातला मध्ये आले तर त्यांना आर्व करण्याची ताकद सुद्धा भारत होती मोठ्याने होती. बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली आहे ती मी नमूद करू इच्छितो. बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे शिक्षण नसेल जास्त तुमच्याकडे जास्त शिक्षक नसेल तरी चालेल पैसा नसेल तरी चालेल पण मला निष्ठावान माणसं पाहिजे. भारत मुक्ती मोर्चासाठी सुद्धा एकच आहे की तुमच्यामध्ये निष्ठा पाहिजे प्रामाणिकपणा पाहिजे. आणि तो प्रामाणिकपणा कसा पाहिजे तर आमच्या आईनी ज्या आईनी 9 महिने सतत त्रास देऊन आम्हाला जन्म दिला त्या आईच्या नजर मिळवून त्या आईच्या डोळ्यातून आम्हाला प्रामाणिकपणाने म्हणता आलं पाहिजे की आई ज्या आईच्या कुशीला सुद्धा लाजवतील आपल्या आईच्या कुशीला सुद्धा लाजवतील अशा दलालांनी धोरणांच्या पंक्तीला मी नव्हे तर महापुरुषांच्या अपेक्षेवर पूर्ण करणारा व खरं बोलायला व सत्य प्रखरपणे मांडायला कोणाच्या बापाला न घाबरणाऱ्या खऱ्या मावळ्याला तू जन्म दिला आहे. आणि त्यावेळी आम्ही या प्रकारे सत्य होऊ तर स्वातंत्र्य मित्रांना आपलंच आहे. आणि या स्वातंत्र्याचं आंदोलन फक्त आणि फक्त जनांदोलनांनी आपण पूर्ण करू शकतो. आणि या जनांदोलन निर्माणामध्ये आपण सर्व भारत मुक्ती मोर्चाबरोबर सज्ज व्हाल एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि माझे शब्द माझं बोलणं थांबवतो. जय मूल्यवादी.